नमस्कार मित्रांनो, एन जे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ करचे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पुणे महानगरपालिका भरतीसाठी त्याचबरोबर इतरही येणाऱ्या महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच पाहणार आहोत। येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने हे जे प्रश्न काय असणार आहेत, अतिशय संभाव्य असे प्रश्न असणार आहेत। ओके, मग आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय घटना डॅश डॅश या तारखेपासून अंमलात आली। या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की भारतीय घटना कोणत्या तारखेपासून अंमलात आली असं आपल्याला विचारलेलं आहे। मग भारतीय घटना कधी अंमलात आली तर ती 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आली। मग 26 जानेवारीला आपण काय करतो, प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। ओके, त्याचबरोबर आता आपण काय करतो, एकाच प्रश्नाबरोबर काय करतो, तुमचे दुसरे 2-3 प्रश्न काय करतो, कव्हर करण्याचा प्रयत्न करतो। मग या ठिकाणी तुम्हाला अजून पहिला प्रश्न काय होऊ शकतो की घटना समितीची पहिली बैठक कधी झाली असाही प्रश्न येतो। मग घटना समितीची पहिली बैठक कधी झाली होती तर ती 9 डिसेंबर 1946 रोजी झाली होती। कधी झाली होती? 9 डिसेंबर 1946 रोजी। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या। त्याचबरोबर उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो। मग उद्दिष्टांचा ठराव कधी मांडण्यात आला होता तर तो 13 डिसेंबर 1946 रोजी मांडण्यात आला होता। आणि कुणी मांडला, उद्दिष्टाचा ठराव कुणी मांडला असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय लिहायचंय, पंडित नेहरूंनी मांडला होता। कधी मांडला होता? 13 डिसेंबर 1946 रोजी। या सर्व गोष्टी तुम्हाला काय करायच्यात, लक्षात ठेवायच्यात, कारण कोणतीही परीक्षा असू याच्यावरती काय आहे, पुन्हा पुन्हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला गेलेला आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 2 नंबरचा, गावचा पोलीस पाटील डॅश डॅश कडून नियुक्त केला जातो। काय विचारलंय, गावच्या पोलीस पाटलाची नियुक्ती कोणाकडून केली जाते असं विचारलंय। मग पोलीस पाटलाची नियुक्ती उपविभागीय अधिकाऱ्याकडून केली जाते। कुणाकडून? उपविभागीय अधिकारी, त्यांनाच आपण काय म्हणतो, प्रांत अधिकारी सुद्धा म्हणतो। प्रांत अधिकारी। ओके, हे सुद्धा काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचंय। त्याचबरोबर पोलीस पाटलाची नियुक्ती कोणत्या कायद्यानुसार केली जाते असाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे। मग कोणत्या कायद्यानुसार केली जाते तर ती महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिकारी कायदा। कधीचा आहे तो कायदा? 1967 चा कायदा आहे। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। आपला प्रश्न क्रमांक 3 आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली? काय विचारलं या ठिकाणी, ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली? मग ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली होती तर ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली होती। कुणी केली होती? राजा राममोहन रॉय यांनी। कधी केली होती हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे। 1828 ला केली होती। कधी? 1828। कुठं केली होती? कलकत्ता या ठिकाणी केली होती। ओके, लक्षात असू द्या, हे सर्व गोष्टी काय अतिशय महत्त्वाच्या आहेत। कधी केली होती? 1828 ला। कुठं केली असं विचारलं तर काय लिहायचंय, कलकत्ता या ठिकाणी केली। ओके, त्याचबरोबर स्वामी दयानंद सरस्वती यांनी कशाची स्थापना केली होती हेही लक्षात ठेवा। त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती। कशाची? आर्य समाज। ओके, कोणी? स्वामी दयानंद सरस्वती यांनी। कधी केली होती? 1875 साली। ओके, कुठं केली होती तर आपल्या मुंबई या ठिकाणी केली होती। स्वामी विवेकानंद यांनी कशाची केली होती? रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती। ह्या सर्व गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत। त्याचबरोबर सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली होती हाही प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळेस विचारलेला आहे। महात्मा फुले यांनी केली होती। कधी केली होती? 1873 ला केली होती। प्रार्थना समाजाची स्थापना कुणी केली होती? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली होती। कधी केली होती? 1867 ला केली होती। कुठं केली होती? मुंबईत केली होती। सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे केली होती? ती पुणे या ठिकाणी केली होती। ह्या सर्व गोष्टी काय करायच्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात, कारण परीक्षेच्या दृष्टीने ह्या सर्व गोष्टी काय आहेत, अतिशय महत्त्वाच्या आहेत। म्हणजे आपण दररोजच्या लेक्चरमध्ये जरी आपण 20 प्रश्न घेत असलो तरी तुमचे जवळपास 50+ प्रश्न आपण काय करतो याच्यामधून तुमचे कव्हर करत असतो। ओके, पुढचा प्रश्न काय, आपला प्रश्न क्रमांक 4 आहे, कळसुबाई शिखराची उंची डॅश डॅश मीटर आहे। मग कळसुबाई शिखराची उंची किती आहे तर ती 1646 मीटर आहे। किती? 1646 मीटर। कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे हाही प्रश्न विचारलेला आहे, तर ते अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 5 आहे। काय विचारलं आपल्याला,
वाघासाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे असं विचारलंय. कोणतं? दुधवा राष्ट्रीय उद्यान. पहा, दुधवा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? वाघासाठी प्रसिद्ध आहे. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. मग दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश राज्यात आहे. हा जो प्रश्न आहे ना राष्ट्रीय उद्यानाचा, याच्यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये काय असतो? 100% प्रश्न असतो. म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण असा हा चॅप्टर आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे जे राष्ट्रीय उद्यान आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर काय लक्षात ठेवायचं आहे? ते उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे आणि कोणत्या राज्यात आहे, या दोन गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत? उद्यानाच्या संदर्भात लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. मग या ठिकाणी पहा, पहिलं महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? कान्हा राष्ट्रीय उद्यान. कोणतं? कान्हा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? वाघासाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आपलं दुसरं महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? बटेला राष्ट्रीय उद्यान. कोणतं राष्ट्रीय उद्यान? बटेला. कशासाठी प्रसिद्ध? वाघासाठी प्रसिद्ध. कोणत्या राज्यात आहे? झारखंड राज्यामध्ये आहे. लक्षात असू द्या, हे सर्व काय आहेत? अतिशय महत्त्वाचे असे राष्ट्रीय उद्यान आहेत. त्याच्यानंतर पुढचं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. हे सर्वांना माहीत असणार आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? आसाम राज्यामध्ये आहे. आतापर्यंत याच्यावरती खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले. कशावरती? काझीरंगा राष्ट्रीय उद्यानावरती. अतिशय इम्पॉर्टंट आहे. आता आपलेच एकाच प्रश्नाला आपण इम्पॉर्टंट मानण्यापेक्षा आपण जे सगळे प्रश्न घेतो ना, हे सगळेच प्रश्न काय असतात मित्रांनो? इम्पॉर्टंट असतात. पण त्यापैकी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे काय अजून महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर खालचं उद्यान कोणतं आहे आपलं? जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान. कशासाठी प्रसिद्ध आहे? वाघासाठी प्रसिद्ध आहे. आणि कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड राज्यामध्ये आहे. हे सर्व काय करायचे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके. अजून एक महत्त्वाचं राहिलं आपलं राष्ट्रीय उद्यान बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान. खूप इम्पॉर्टंट आहे. कोणतं? बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान. कशासाठी प्रसिद्ध आहे? हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक राज्यामध्ये आहे. पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6 आहे. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ जर लाईक केलं नसेल ना तर लगेच व्हिडिओला एक लाईक करा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके. मग या ठिकाणी आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 6 आहे. काय विचारलंय? 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? काय विचारलंय? 19 जुलै 1969 ला देशातील किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं असं आपल्याला विचारलेलं आहे. मग 1969 ला लक्षात ठेवायचंय, 19 जुलै 1969 ला किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं? तर 14 बँकांचं राष्ट्रीय करण्यात आलं होतं. त्यासाठी एक त्यांनी अट ठेवली होती. पहा, ही अट सुद्धा काय खूप महत्वाची आहे. म्हणजे तुम्हाला लगेच प्रश्न पडायला पाहिजे की बा किती बँकांचं राष्ट्रीयकरण केलं? 14 बँकाच केलं. मग 14च का केल्या? का देशात त्यावेळेस 14च बँका होत्या का? हे तुम्हाला असे प्रश्न पडले पाहिजे. तर 14च बँकांचं काय केलं होतं? कशामुळे केलं होतं? तर ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा जास्त आहेत. पहा, किती कोटीपेक्षा? 50 कोटीपेक्षा ज्या बँकांच्या ठेवी जास्त आहेत अशा 14 बँकांचं काय करण्यात आलं होतं? राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. कधी? 19 जुलै 1969 साली. ओके. त्याचबरोबर राष्ट्रीयकरणासंदर्भात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्यावरती खूप वेळेस प्रश्न विचारला जातो की आरबीआयचं राष्ट्रीयकरण कधी झालं? कशाचं? आरबीआयचं म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण कधी झालं? कधी झालं होतं ते? 1 जानेवारी 1949 ला झालं होतं. खूप महत्त्वाची तारीख आहे. कधी? 1 जानेवारी 1949 ला. आणि आरबीआयची स्थापना कधी झाली होती? हा प्रश्नाला तर उत्तर काय देताल? आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं. आरबीआयची स्थापना कधी झालेली आहे? 1935 ला झालेली आहे. कधी? 1935 ला. 1 एप्रिल 1935 ला. आरबीआय ऍक्ट कधीचा आहे? आरबीआय ऍक्ट 1934 चा आहे. ओके. हा फरक लक्षात ठेवा. आरबीआय ऍक्ट कधीचा आहे? 1934 चा आहे. स्थापना कधी झाली? 1935 ला झाली. आणि तिचं राष्ट्रीयकरण कधी झालं? तर ते 1949 ला झालं. ओके. पुढची माहिती घेऊया अजून आपण काय याच्या राष्ट्रीयकरणासंदर्भातच.
या ठिकाणी असा प्रश्न येतो की स्टेट बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं, तर कधी 1955ला 1 जुलै 1955 साली स्टेट बँक ऑफ इंडियाचं म्हणजेच SBIचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. त्याच्या अगोदर काय करण्यात आलं, म्हणजे कोणती बँक होती, तर इम्पेरियल बँकेचं रूपांतर काय करण्यात आलं होतं, SBI मध्ये करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर अजून एकदा 6 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. ते कधी करण्यात आलं होतं, 1980ला करण्यात आलं होतं. किती प्रमुख बँकांचं, 6 प्रमुख बँकांचं. मग हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 1969ला किती बँकांचं करण्यात आलं होतं, 14 बँकांचं. आणि 1980ला किती बँकांचं करण्यात आलं होतं, एकूण 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती परीक्षेमध्ये खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 7 नंबर. डॅश डॅश प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे. काय विचारलंय, कोणत्या प्रजातींची संख्या जगामध्ये सर्वात जास्त आहे असं विचारलंय. तर कीटक ही जी प्रजाती आहे हिची संख्या काय जगात सर्वात जास्त आहे. कीटक कोणत्या वर्गात मोडतात हाही प्रश्न आलेला आहे, तर त्या आर्थ्रोपोडामध्ये मोडतात. लक्षात असू द्या, आर्थ्रोपोडामध्ये. ओके, त्याचबरोबर एक महत्त्वाची सूचना, आपण महानगरपालिका भरतीसाठी म्हणजे पुणे महानगरपालिका असेल तुमची, त्याच्यानंतर आता सोलापूर महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे, औरंगाबाद महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे, इतरही महानगरपालिकेची जाहिरात काय होणार आहे भविष्यात, म्हणजे 1 महिन्याच्या आतमध्ये काय होणार येणार आहेत. तर आपण सर्व महानगरपालिका भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 10 क्वेश्चन पेपर भेटतील. ओके, आणि हे जे 10 क्वेश्चन पेपर आहेत हे काय असणार आहे, तर संपूर्ण अभ्यासक्रमावर, म्हणजे जो महानगरपालिका भरतीचा जो सिलेबस आहे या अभ्यासक्रमावर आधारित असतील. त्यासोबत त्याचे आन्सर की सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल. ओके, प्रत्येक टेस्ट पेपरमध्ये किती एकूण 100 क्वेश्चन असणार आहेत. म्हणजे तुमच्याकडे महानगरपालिका भरतीसाठीचे अतिशय महत्त्वपूर्ण असे 1000 प्रश्नसंच तुमच्याकडे असतील. आता याच्या अगोदर पहा, आपण म्हाडा भरतीसाठी टेस्ट सिरीज सुरू केली होती आणि आपल्या म्हाडा टेस्ट सिरीजला एवढा रिस्पॉन्स भेटला होता, जवळपास 2000+ विद्यार्थ्यांनी काय केली होती, आपली म्हाडा भरतीची टेस्ट सिरीज जॉईन केली होती. आणि त्या विद्यार्थ्यांना एवढा फायदा झाला की त्यातला एक जण तर मला असं म्हटला की सर तुम्ही पेपर फोडला होता. म्हटलं कसं काय, तर म्हटलं मग तुम्हाला काय माहित होतं की हेच प्रश्न येणार आहेत परीक्षेमध्ये किंवा अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहेत. त्याला म्हटलं रताळ्या, जर मी पेपर फोडला असता तर 75 रुपयाला विकला असता का पेपर, 4, 5, 10 लाख घेतले असते ना, कशाला 75 रुपयाला विकला असता. ओके, असू द्या. आता आपली जी टेस्ट सिरीज आहे हिची किंमत आपण या ठिकाणी 150 रुपये ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त काय होणार आहे, 99 रुपयाला टेस्ट सिरीज मिळणार आहे. किती रुपयाला, फक्त 99 रुपयाला. तुम्हाला पेमेंट कुठं करायचं हे माहिती आहे, आपला गुगल पे फोन पे नंबर आहे 96 89 14 16 30. याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, 99 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट, तुम्ही पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट काय करायचा आहे, याच नंबरवरती व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. ओके, तुमचा मेसेज पाहिल्याबरोबर तुम्हाला काय केलं जाईल, टेस्ट सिरीज शेअर केली जाईल. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 8 आहे. काय विचारले पहा या ठिकाणी आपल्याला, मसुदा समिती डॅश डॅश रोजी नेमली गेली. काय विचारलंय, मसुदा समितीची स्थापना कधी केली असं विचारलेलं आहे किंवा कधी नेमली गेली असं विचारलेलं आहे. मग मसुदा समिती कधी नेमली गेली होती, तर ती 29 ऑगस्ट 1947 रोजी. कधी, 29 ऑगस्ट 1947 ला. कोणती समिती, मसुदा समिती. अजून अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, तर अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते, तर एकूण 7 सदस्य होते. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या. खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की मसुदा समितीमध्ये एकूण सदस्य किती होते, 7 होते. अध्यक्ष कोण होते तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. महाराष्ट्रातील जवळपास 100% विद्यार्थ्यांना माहित असेल की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. ओके, त्यामुळे पुन्हा पुन्हा मी जास्त सांगण्याची काही गरज नाही. ओके, पुढचा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या विषयावरती सुद्धा खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. काय विचारलंय, खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही. काय विचारलंय, सार्कचा सदस्य नाही असं विचारलंय. या ठिकाणी प्रश्न वाचताना बारीक वाचत जायचा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, तुम्ही म्हणता काय सर रोज रोज तेच सांगतात, परंतु जेव्हा परीक्षेमध्ये आपला 1-2 मार्क अशा पद्धतीने जातात आणि आपला रिझल्ट त्या 1-2 मार्कावरून जातो ना, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की बाबा त्यावेळेस ऐकलं असतं.
व्यवस्थित प्रश्न वाचला असता तर परवडलं असतं. ओके, मग ऑप्शन काय आहेत? नेपाळ आहे, भूतान आहे, जपान आहे आणि अफगाणिस्तान आहे. तर यापैकी पहा, जपान हा जो देश आहे हा सार्कचा सदस्य देश नाही आहे. कोणता देश? जपान. मग सार्कचा फुल फॉर्म काय आहे? हा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये खूप वेळेस आलेला आहे. तर सार्कचा फुल फॉर्म काय आहे? साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. काय? साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. त्याचबरोबर सार्कचे सदस्य संख्या किती आहे किंवा सदस्य देश किती आहेत हाही प्रश्न आलेला आहे. सदस्य देश किती आहेत? 8 आहेत. सार्कची स्थापना कधी झाली हाही प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. कधी झाली होती सार्कची स्थापना? 1985 ला झाली. सार्कचं मुख्यालय कुठे आहे? तर ते काठमांडू या ठिकाणी आहे. काठमांडू कोणत्या देशामध्ये आहे? तर ते नेपाळ देशामध्ये आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी पाहिलं आपण सार्कचे सदस्य देश किती आहेत? 8 आहेत. मग ते कोणते आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहा, भारत आहे, पाकिस्तान आहे, बांगलादेश, नेपाळ, भूटान, श्रीलंका, मालदीव आणि अफगाणिस्तान. काय? श्रीलंका, मालदीव आणि अफगाणिस्तान हे काय आहेत? सार्कचे सदस्य देश आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 10 आहे. या ठिकाणी काय विचारलंय पहा, जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे? या ठिकाणी विचारलंय आपल्याला की जगातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? मग तुम्हाला माहिती असेल ॲमेझॉन नदी ही काय जगातील सर्वात मोठी नदी आहे. कोणत्या खंडामध्ये आहे हाही प्रश्न आलेला आहे की ॲमेझॉन नदी कोणत्या खंडामध्ये आहे? तर ती दक्षिण अमेरिका या खंडामध्ये आहे. कोणत्या देशामध्ये आहे हाही प्रश्न आलेला आहे. तर जास्तीत जास्त भूभागाचा कोणत्या देशामध्ये आहे? तर तो ब्राझील या देशामध्ये आहे. ओके, त्याचबरोबर जगातील सर्वात लांब नदी कोणती असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचं आहे? नाईल नदी लिहायचं आहे. कोणत्या देशामधून वाहते हाही प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय लिहायचं? इजिप्त. ओके, पुढचा प्रश्न याच्यावरती अजून एक असा प्रश्न येतो की भारतातील सर्वात मोठी व लांब नदी कोणती? तर भारतातील सर्वात मोठी आणि लांब नदी कोणती आहे? गंगा ही नदी काय भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात लांब आहे. त्याचबरोबर इथं भारतातील ऐवजी जर तुम्हाला विचारलं की दक्षिण भारतातील, कोणत्या भारतातील? दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी किंवा सर्वात मोठी नदी कोणती असं जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय लिहायचं तुम्हाला? गोदावरी. कोणती नदी? गोदावरी. हिलाच दक्षिण गंगा म्हणून सुद्धा ओळखलं जातं, वृद्ध गंगा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे, MPSC ला प्रश्न आला होता की वृद्ध गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखलं जातं? तर कोणत्या नदीला ओळखलं जातं? गोदावरी नदीलाच ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 11 आहे. काय विचारलंय? भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला? काय विचारलेलं आहे? लक्षात घ्या, आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला असं विचारलंय. ऑप्शन आहेत भोपाळ, रेवा, नागपूर आणि अहमदाबाद. तर कुठे उभारण्यात आला होता? रेवा या ठिकाणी उभारण्यात आला आहे. रेवा कोणत्या राज्यात आहे किंवा असा प्रश्न येऊ शकतो की आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे असा जर प्रश्न आला तर उत्तर काय देतात? मध्य प्रदेशमध्ये आहे. रेवा कोणत्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. या प्रकल्पाची किती क्षमता किती आहे? तर ती 750 मेगावॅट आहे. ओके, महत्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. किती मेगावॅट आहे? 750 मेगावॅट आहे. याचं उद्घाटन कोणी केलं हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकतात. उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेलं आहे. कधी उद्घाटन केलेलं आहे हाही प्रश्न बऱ्याच वेळेस विचारू शकतात. तर ते 2020 मध्ये उद्घाटन केलेलं आहे. म्हणजे आपण काय करतोय, तुमचा जो एखादा प्रश्न असेल की बा अशा प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे, त्याचबरोबर आपण त्याच विषयावरती अजून 2-3 प्रकारे प्रश्न येऊ शकतात. मग ते सर्व आपण काय करतो याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके, या ठिकाणी पहा काय प्रश्न आहे आपला. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? काय विचारलंय? महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता असं विचारलंय. ऑप्शन काय दिलेत? वाशिम, गडचिरोली, हिंगोली आणि सिंधुदुर्ग. तर मग सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्याची आहे? तर ती सिंधुदुर्ग जिल्ह्याची आहे. कोणत्या जिल्ह्याची? सिंधुदुर्ग जिल्ह्याची आहे. त्याचबरोबर
जर सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्याची आहे असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचं आहे? पुणे जिल्हा लिहायचा आहे. ओके. आणि जर 2011च्या जनगणनेनुसार विचारलं असेल आणि जर पुणे ऑप्शन नसेल तर काय लिहायचं उत्तर? ठाणे लिहायचं. ओके. पुणे ऑप्शन नसेल आणि ठाणे ऑप्शन असेल आणि 2011चा जर प्रश्नामध्ये उल्लेख असेल तर ठाणे उत्तर लिहायचं. त्याचबरोबर या ठिकाणी अजूनही प्रश्न असा येऊ शकतो की महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा जिल्हा कोणता आहे? मग सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणता आहे? अहमदनगरचं क्षेत्रफळ काय सर्वात जास्त आहे. सर्वात कमी क्षेत्रफळ कोणत्या जिल्ह्याचं आहे असाही प्रश्न येऊ शकतो म्हणण्यापेक्षा बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये आलेला आहे. मग सर्वात कमी क्षेत्रफळ कोणत्या जिल्ह्याचं आहे तर ते मुंबई शहर. कोणत्या? मुंबई शहर या जिल्ह्याचं आहे. ओके. लक्षात ठेवा, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, याच्यावरती बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 13 आहे. काय विचारलं या ठिकाणी आपल्याला? जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला? आता लक्षात घ्या, काय विचारलंय? कोरोना पॉझिटिव्ह प्राणी असं विचारलंय. कोरोनाचा पहिला रुग्ण कुठं आढळला असं विचारलं नाही, तर पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कुठं आढळला असं विचारलंय. म्हणजे असे प्रश्न काय असतात? फसवे असतात. काय असतात? फसवे असतात. तुम्ही फाटदिशी वाचता लगेच पहिलंच ऑप्शन दिलं असतं चीन, तुम्ही लगेच चीन उत्तर लिहून टाकता, तुमचं उत्तर चुकतं. पहिला रुग्ण कुठं आढळला असं जर प्रश्न आला तर काय उत्तर लिहायचं? चीन उत्तर लिहायचंय. पण या ठिकाणी काय विचारलेलं आहे? पहिला प्राणी कोणत्या देशात आढळला? तर पहिला प्राणी अमेरिका या देशामध्ये आढळला होता. कोणत्या देशामध्ये? अमेरिका. कोणता प्राणी होता हाही प्रश्न येऊ शकतो. तर वाघीण. कोणता? वाघिणीला एका वाघिणीची कोविड टेस्ट करण्यात आली होती आणि ती काय झाली होती? पॉझिटिव्ह आली होती. कोणत्या देशामध्ये? अमेरिकामध्ये. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 14 नंबरचा. या ठिकाणी काय विचारले पहा? कोरोना नंतर डॅश डॅश या बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. काय विचारलं आपल्याला? कोरोना नंतर डॅश डॅश या काय बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला असं विचारलंय. मग काय? म्युकरमायकोसिस. काय? म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा कोरोना नंतर मोठ्या प्रमाणात प्रसार झाला होता. तुम्ही उदाहरणं ऐकली असतील, काळी बुरशी, लाल बुरशी, तांबडी बुरशी, पांढरी बुरशी असं झाली म्हणायचे. ओके. मग या ठिकाणी असाही प्रश्न येऊ शकतो की म्युकरमायकोसिस हा कशापासून होणारा रोग आहे? तर तो कशापासून होतो? बुरशीपासून होतो. ओके. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण तुम्हाला काय करायच्या आहेत? डोक्यामध्ये ठेवायच्या आहेत, क्लिअर करून घ्यायच्या आहेत संकल्पना. ओके. पुढचा प्रश्न आहे पहा, त्याच विषयावरती पुढचा प्रश्न आहे. काय विचारलंय आपल्याला? खालीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार नाही? विषाणूजन्य म्हणजे व्हायरस पासून होणारा आजार नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेले आहेत पहा? HIV, कोविड-19, डेंग्यू आणि मलेरिया. तर यापैकी मलेरिया हा जो रोग आहे हा विषाणूपासून होत नाही. मग लगेच तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की मलेरिया विषाणूपासून होत नाही, मग कशापासून होतो? तर कशामुळे होतो किंवा कशापासून होतो? तर आदिजीवापासून होतो. काय? आदिजीव. लक्षात असू द्या, मलेरिया कशापासून होतो? आदिजीवापासून होतो. त्याचबरोबर या ठिकाणी मग तुम्हाला लगेच काय करायचं? इथं विषाणूजन्य आजार जे आहेत, बाकीचे विषाणूजन्य आजार आहेत ते लगेच तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कोणता आहे पहा? एडस विषाणूपासून होतो. कोरोना आहे. हे दोन कॉमन आहेत, सर्वांना माहीत असतं. HIV आणि कोरोनाची कशामुळे होतो? तर विषाणूपासून होतो किंवा व्हायरसपासून होतो. त्यानंतर डेंग्यू आहे, सार्स आहे, सर्दी आहे, कावीळ आहे, गालफुगी आहे आणि रेबीज आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, आता मध्ये कोरोना चालू असताना सार्स या रोगाची सुद्धा काय झाली होती? साथ आली होती. आणि ती कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात आली होती असा प्रश्न येऊ शकतो. तर ती औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये काय होती? जास्त प्रमाणात आली होती. त्याचबरोबर जीवाणूजन्य रोग जे आहेत, जीवाणूजन्य आजार हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोणते आहेत? क्षय आहे, टायफॉइड आहे, कॉलेरा आहे, प्लेग आहे आणि कुष्ठरोग आहे. विशेषतः या दोन याच्यावरती खूप वेळेस विचारला प्रश्न आलेला आहे की प्लेग कशापासून होणार आजार आहे, कुष्ठरोग कशापासून होणार आहे, हे सर्वच रोग काय आहेत? खूप महत्त्वाचे आहेत. मग त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं की कोणता कशापासून होतो. ओके. त्याचनंतर खाली पाहूया आपण बुरशीजन्य रोग. बुरशीपासून होणारे रोग कोणते आहेत? गजकर्ण आहे, त्वचा रोग आहे. ओके. या ठिकाणी हत्तीपाय हे दिलं आहे, पण हत्तीपाय हा बुरशीपासून होत नसून तो काय डासापासून होणार आहे.
पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 16 आहे. काय दिलंय? मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? आपण मतदान केल्यानंतर आपल्या बोटावर जी शाई लावतात त्याच्यामध्ये काय आहे, कोणत्या रसायनाचा वापर केला जातो असं आपल्याला विचारलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे आपण मतदान करून आल्यानंतर ती जर शाई आपण लावलेली असली तर ती 15 ते 30 दिवस काय होतं आपल्या हातावरची शाई ती जात नाही, म्हणजे जवळपास एक महिन्याभरापर्यंत ती शाई काय होते आपल्या हातावरती राहते. मग त्याच्यामध्ये कशाचा वापर केलेला आहे किंवा कोणत्या रसायनाचा वापर केलेला आहे हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये खूप वेळेस आलेला आहे. तर कशाचा वापर केला जातो? सिल्वर नायट्रेटचा वापर केला जातो. सिल्वर नायट्रेट कशामध्ये? मतदानाच्या शाईमध्ये. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 17 आहे. काय विचारलंय? तोतला डोह धरण, काय तोतला डोह कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? ऑप्शन काय दिलेत? पैनगंगा, पेंच, बाणगंगा आणि नळगंगा. तर तोतला डोह धरण कोणत्या नदीवरती आहे? पेंच नदीवरती आहे. लगेच तुम्हाला इथं प्रश्न पडला पाहिजे. मग तोतला डोह धरण पेंच नदीवरती आहे म्हटलं ते कोणत्या जिल्ह्यात आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. मग ते लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 18 नंबरचा. काय विचारलंय? खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात कोळसा क्षेत्र आहे? काय विचारलंय? खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात कोळसा क्षेत्र आहे? ऑप्शन काय दिलेत पहा. वैनगंगा, प्राणहिता, वर्धा आणि पैनगंगा. तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्राणहिता नदीच्या खोऱ्यामध्ये काय आहे? कोळसा क्षेत्र आहे. ओके. आता प्राणहिता नदी कोणत्या नदीची उपनदी आहे हा प्रश्न परीक्षेत आलेला आहे. कोणत्या नदीची उपनदी आहे ती? गोदावरीची आहे. ओके. आणि प्राणहिता नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? तर ती वैनगंगा, वर्धा. ओके. वर्धा आणि वैनगंगा म्हणजे वर्धा आणि वैनगंगाच्या संगमाला किंवा एकत्रित प्रवाहाला, लक्षात घ्या, वर्धा आणि वैनगंगाच्या एकत्रित प्रवाहालाच काय म्हटलं जातं? प्राणहिता म्हटलं जातं. ती प्राणहिता पुढे जाऊन कोणत्या नदीला मिळते? गोदावरी नदीला मिळते. ओके. कुठून वाहतात? पूर्व विदर्भातील नद्या आहेत. कोणत्या दिशेने वाहते किंवा कोणत्या वाहिनी नद्या आहेत? तर त्या दक्षिण वाहिनी नद्या आहेत. ओके. दक्षिण वाहिनी नद्या आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 19 नंबरचा आहे. काय विचारलंय? खरोसा लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? ओके. कोणती लेणी विचारलंय? खरोसा लेणी विचारलंय किंवा खरोसा लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलेलं आहे. तर खरोसा लेणी ही लातूर जिल्ह्यामध्ये आहे. अतिशय महत्त्वाची लेणी, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे 20 नंबरचा. लेण्यांद्री. आता लेण्यांद्रीला काय आहे तुम्हाला माहित असेल, काय आहे? अष्टविनायक आहे. ओके. लेण्यांद्री, शिवनेरी, भाजे या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? कोणत्या लेण्या विचारल्यात? लेण्यांद्री, शिवनेरी आणि भाजे या लेण्या कोणत्या जिल्ह्यात असं विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत पहा. नांदेड, औरंगाबाद, पुणे आणि नाशिक. आता या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा काय करायचं कमेंटमध्ये नक्की सांगत जा. ओके. चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके. धन्यवाद.